या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती। नमस्कार श्रोतेहो, पीतांबरी अगरबत्ती डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो। श्रोतेहो, सतत नवनवीन ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणं हे पीतांबरीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच मालिकेत पीतांबरीनं देवभक्ती अगरबत्ती हे नवीन उत्पादन उपलब्ध करून दिलं आहे। या उत्पादनाबद्दलची माहिती देण्यासाठी पीतांबरीचे सर्वात तरुण संचालक आणि पीतांबरीच्या ॲग्रीकेअर आणि अगरबत्ती डिव्हिजनचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीयुत परीक्षित प्रभुदेसाई हे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत। परीक्षित सर, नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार श्रोतेहो। परीक्षित प्रभुदेसाई यांनी फॅमिली मॅनेज्ड बिझनेस या विषयात MBA केलं असून शिक्षण चालू असतानाच त्यांनी पीतांबरीत कामाला सुरुवात केली आणि फॅक्टरी, R&D अशा विविध विभागांचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या 1 वर्षांपासून पीतांबरी अगरबत्ती डिव्हिजनचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम पाहत आहेत। परीक्षित सर, देवभक्ती अगरबत्ती या तुमच्या नव्या उत्पादनाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या। आपल्याला माहित आहे की पीतांबरी ही नेहमीच इनोव्हेटिव्ह उत्पादनांची निर्मिती करत असते। तांब्या पितळांच्या साहित्याला चकाकी देण्यासाठी पीतांबरी शायनिंग पावडर आणि चांदीच्या वस्तूंना चकाकी देण्यासाठी रुपेरी या पीतांबरीच्या प्रोडक्ट्सना या अगोदरच देवघरामध्ये स्वतंत्र स्थान मिळालेले आहे। त्यासोबत देवघरातील आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे अगरबत्ती ही देखील पीतांबरीने उपलब्ध करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत होती। सध्या उपलब्ध असलेल्या बहुतेक अगरबत्त्यांचे सुगंध हे आर्टिफिशियली तयार केलेले असतात। यात वापरलेल्या रसायनांमुळे डोकं दुखणे, खोकला असे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात। ग्राहक हा देव आहे हे पीतांबरीचं सूत्र असल्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम तेच देण्याचा आमचा प्रयत्न असतो। त्यामुळे पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती ही पीतांबरीच्या दापोली येथील पीतांबरी फार्मवर विशेषत्वाने लागवड केलेल्या विविध झाडांच्या फुलापानांच्या नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्स काढून त्यासोबत तयार केली आहे। त्यामुळे या अगरबत्त्यांमुळे फुलांचा अस्सल सुगंध अनुभवता येतो। त्यातून प्रसन्नता आणि आनंद तर मिळतोच, परंतु कोणतेही अपाय होत नाहीत। सध्या सोनचाफा, मोगरा, लॅव्हेंडर, चंदन, लिली, केवडा, निशिगंधा, गुलाब, अनंत, पचोली, चमेली आणि पारिजात अशा विविध सुगंधांमध्ये देवभक्ती अगरबत्ती उपलब्ध आहे आणि लवकरच आणखी अनेक प्रकारच्या सुगंधामध्ये देवभक्ती अगरबत्ती उपलब्ध करण्याची आमची योजना आहे। श्रोतेहो, अशी ही फुलांच्या नैसर्गिक अर्कापासून तयार करण्यात आलेली पीतांबरीची देवभक्ती अगरबत्ती विविध सुगंधांमध्ये 22 ग्रॅम आणि 44 ग्रॅम अशा 2 प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पीतांबरीच्या प्रतिनिधीशी अवश्य संपर्क साधा। त्यासाठी आमचा क्रमांक आहे 9923 07 25 97। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9923 07 25 97। नंबर रिपीट 9923 07 2597 आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। सर, नैसर्गिक आणि कृत्रिम सुगंधात आणखी काय फरक असतो? हे सुगंध बऱ्याच प्रमाणात सुगंधाच्या जवळ जाणारे असतात, परंतु परफ्युमरी मध्ये टॉप नोट नावाची एक संकल्पना असते। याचा अर्थ कोणत्याही मूळ सुगंधाशी तंतोतंत जुळणारा सुगंधाचा स्तर। या कृत्रिम सुगंधामुळे ही टॉप नोट मिळू शकत नाही। या उलट देवभक्ती अगरबत्तीसाठी फुलांचे नॅचरली काढलेले अर्क वापरलेले असल्याने अगरबत्ती लावल्यावर ओरिजिनल फुलांचा सुगंध मिळतो। मला खात्री आहे की आपले सगळे श्रोते आता पीतांबरी देवभक्तीचा नक्की वापर करून बघतील आणि अशी ही फुलांच्या नैसर्गिक अर्कापासून तयार करण्यात आलेली पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती विविध सुगंधांमध्ये 22 ग्रॅम आणि 44 ग्रॅम अशा 2 प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पीतांबरीच्या प्रतिनिधीशी अवश्य संपर्क साधा। त्यासाठी आमचा क्रमांक आहे 9923 07 25 97। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9923 07 25 97। नंबर रिपीट 9923 07 2597 आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। परीक्षित सर, आपण आज या ठिकाणी आलात आणि पीतांबरी देवभक्ती अगरबत्तीबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद उदय। श्रोतेहो, फुलांच्या नैसर्गिक अर्कांपासून तयार करण्यात आलेली पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती विविध सुगंधांमध्ये 22 ग्रॅम आणि 44 ग्रॅम अशा 2 प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पीतांबरीच्या प्रतिनिधीशी अवश्य संपर्क साधा। त्यासाठी आमचा क्रमांक आहे 9923 07 25 97। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9923 07 25 97। नंबर रिपीट 9923 07 2597 आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। श्रोतेहो, पुन्हा भेटूया पीतांबरी देवभक्तीच्या विविध गुणधर्मांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती।